नमस्कार. आज आपल्या विद्यालयात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करण्यात येणार आहे आणि याच सप्ताहाचा दुसरा दिवस आपण आयोजित केलेला आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे. सोबत राहणं ही प्रगती आहे. मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. यानंतर सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करावे. मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा. कभी तो सफर का इरादा किया है न पूछो मुझे मेरी मंजिल का पता. कभी तो सफर का इरादा किया है न हारूंगी हिम्मत है जब तक ये सांसें किसी से नहीं खुद से वादा किया है. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड पूजा ही करत आहे. पण ज्यावेळेस इतर मंचावर जातो किंवा वेगवेगळ्या साहित्य संमेलनासाठी जातो त्यावेळेस आलेले काही जे वेगवेगळे अनुभव आहेत ते कृपया आम्हाला सांगावेत. पहिल्यांदा सुरुवातीच्या काळामध्ये पुढे कवी संमेलनात बोलवलं की आनंद वाटायचा. आम्ही 200 किलोमीटर मोटरसायकलवर फुकट आपले पैसे घालून प्रवास करायचो. प्रवराच आठवलं ते बघा जोशी होते त्यांनी ललित कला अकादमीची स्थापना केली होती. ते वाढल्याचे 94ला मी तिथं पण कविता वाचली होती. संगमनेरला पण आमचा चांगला ग्रुप होता. कधी कधी काय होतं पुरस्कार मिळतो. पुरस्कार सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला खूप आनंद देतो. जळगावला मिळाला पहिल्या कविता संग्रहाला पुरस्कार दलुभाऊ जैनचा. लातूरला मिळाला बालचंद्र ब्लड बँकेचा. आम्ही तिथं जायचो. मोठी माणसं भेटतात. मी त्या पुरस्काराला जास्त महत्व देत नाही पण पुरस्काराच्या निमित्ताने जे लोक भेटतात ती लोक मला पुरस्कारापेक्षा 10 पट जास्त मूल्यवान वाटतात. कारण मी जळगावला गेलो तिथं मला किसन पाटील नावाचे समीक्षक भेटले आणि भगवान ठग नावाचे कवी भेटले. ते पुढे इतके मित्र झाले माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे होते. खूप मित्र झाले. ते भगवान ठग असा माणूस होता की त्याने जगातल्या बहुतेक भाषेतल्या कविता भारतीय भाषेत केल्या. आणि जेव्हा मी गेलो लातूरला मी एक मित्र माझा घेऊन जात असतो कोरड्यावर कोणीतरी आपला हात घेऊन जात असतो. तिथं आम्हाला कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस होतं. जनार्दन वाघमारे साहेबांचे. कुलगुरू काय बोलतात आपल्या कवितेवर त्यांचं काय चिंतन मांडतात. तिथं सुरेंद्र पाटील सारखे कादंबरीकार भेटले. प्रत्येक ठिकाणी जातो 1-2 माणसं जोडलेलीच असतात. 92 साली नोकरीला लागलो सर शिक्षक म्हणून. पहिल्या बॅचचे पण 2-3 विद्यार्थी माझ्या संपर्कात. ते फोन करणार कधी काही बोलणार. शेवटी साहित्य असेल कुठली कला असेल आपलं कोणतं काम असेल कुठली नोकरी असेल याचा सगळ्याचा हेतू एकच आहे की आपल्याला चांगलं जगता आलं पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्याच्या जगण्यात पण चांगला बदल झाला पाहिजे. एकमेकाला जोडणं एवढंच फक्त टार्गेट जीवनाचं असतं आणि कुठल्या कलेचं पण असतं असे मानतो. संग्रहामध्ये साधारणपणे 50 कविता जरी म्हटलं तर 350 कवितेपेक्षा जास्त कविता माझ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु मी कविता लिहिली असेल 1000च्या पुढे. किती 1000च्या पुढं. आता आपल्या घरी अनेक कपडे असतात आपल्याला परंतु आपण एखाद्या लग्नात जायचं गावात जायचं तर आपण काय करतो चांगल्यात चांगला कपडा घालतो. तर पहिली कविता लिहिली ना त्याची फार गंमतच आहे. 6वीच्या वर्गामध्ये पहिली एक बालभारतीमध्ये कविता होती. बासी मर्डेकर हे तिचे कवी होते आणि खेड्यातला एक माणूस मोठा आकाशवाणीचा अधिकारी होऊन शहरात नाही खुल्या चांदण्यात गेलो अशी कविता होती. मी काय केलं ही कविता घेतली आणि 6वीच्या वर्गात असताना एक पुस्तक पान काढलं वहीचं त्याच्यामध्ये
कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो तर मग एक शेताचं नाव लिहून टाकलं, इथं गेलो, हा नदीत डुंबलो तर एखाद्या वाड्याचं नाव लिहून टाकलं. असं सगळं त्या कवितेमध्ये बदल करीत गेलो. आणि माझे जे मित्र होते आम्ही सगळ्यांनी ते एन्जॉय केलं, अनेक वेळा वाचलं. पण कसे आपले काही मित्र खूप खोडीचे असतात, ते आपल्याला कधी पण संकटात आणतात. त्या पोरानं मधील सुट्टी झालं पानच फाडून टाकलं त्या कविताचं आणि घेऊन गेला आणि आमच्या गुरुजींना दाखवलं. गुरुजींना वाटलं एका चांगल्या कवीच्या कविता त्याने काय बदल केले. खरं तर तशा पण कविता लिहितात, त्याला विडंबन कविता म्हणतात. गुरुजींना माहित असेल नसेल, गुरुजी मला म्हणायचे तुझ्या वडिलांना सांगतो आले आता परत कुठं होईल. कारण गुरुजींनी सांगितलेलं आपल्या पालकांना खरं वाटत असतं, सरांनी सांगितलेलं खरं वाटत असतं. मग आपल्याला वाटतं नाही सांगितलं पाहिजे. चपाती, पुरणपोळी, लाडू हे सगळे पदार्थ खायला आपल्याला सारखाच वेळ लागत नाही. सारखाच वेळ लागेल का? नाही लागणार. पण आपल्याला कडकडून भूक लागलेली असली, सकाळी स्वयंपाकच केलेला नसला आईने, तर आपण बाजरीची भाकरी चटणी सुद्धा कमी वेळात खातो. आणि कधी कधी आपण भाकरी खाऊन कंटाळा असलो आणि आपल्याला गोड काही भेटलं तर त्याच्यावर आपण तर काही सेकंदात ताव मारतो. कवितेचं पण तसंच आहे, किंवा एखादी गोष्ट लिहायची असेल त्याचं पण तसंच आहे. आपल्या मनात किती तयार झालंय ते ताकदीने अगोदर आधी आपल्या मनात तयार होतं काय लिहायचं आपल्याला ते, आणि मग आपल्याला ते जास्त वाटलं की आता पूर्ण झालं तयार, मग ते पटकन लिहून होतं. कधी कधी मनात पूर्ण झालेलं नसलं तर मग ते आपल्याला कधी कधी निम्मीच कविता लिहून होते, नंतर त्याच्यावर काही दिवसांनी कविता लिहून होते. असं सगळं कधी कधी एकदाच होते लिहून, कधी कधी खूप वेळ लागतो आणि कधी कधी 2-4च वळी होतात.